Welcome to Expert with Gauri. Today we learn 9th Standard Mathematics Part 2 यामधील प्रॉब्लेम सेट 1 आपण पाहणार आहोत. ओके, आता हा प्रॉब्लेम सेट 1 जो आहे तो प्रॅक्टिस सेट 1.1, 1.2 आणि 1.3 या तिन्ही प्रॅक्टिस सेटवरती आधारित आहे. ओके, आता प्रॅक्टिस सेट 1.3 पर्यंतचे व्हिडिओ आपले कंप्लीट झालेले आहेत. आय होप तुम्ही व्यवस्थित त्याची स्टडी केली असेल. त्यानुसार मग आपल्याला हा प्रॉब्लेम सेट 1 एकदम इझी जाईल. ओके, आता त्यामध्ये फर्स्ट क्वेश्चन जो आहे, सिलेक्ट द करेक्ट अल्टरनेटिव्ह फ्रॉम द आन्सर्स ऑफ द क्वेश्चन्स गिवन बिलो. त्यामधील फर्स्ट क्वेश्चन आहे, हाऊ मेनी मिड पॉईंट्स डज अ सेगमेंट हॅव. त्यामधील फर्स्ट क्वेश्चन आहे, हाऊ मेनी मिड पॉईंट्स डज अ सेगमेंट हॅव. ओके, सपोज हा सेगमेंट आहे, नेम ए बी, तर त्याला मिड पॉईंट किती असू शकतो, तर इथल्या फक्त एकच मिड पॉईंट असू शकतो. ओके, म्हणजे हा मिड पॉईंट जर का घेतला तर ए पी इज इक्वल टू पी बी होऊ शकतो. ओके, त्यामुळे त्याचा मिड पॉईंट हा एकच होऊ शकतो. आता यामध्ये आपल्याला ऑप्शन दिलेत बघा, ओनली 1, 2, 3, मेनी. त्यामुळे आन्सर होईल इथे ऑप्शन नंबर ए, ओनली 1. त्यानंतर सेकंड क्वेश्चन विचारला आहे, हाऊ मेनी पॉईंट्स आर देअर इन द इंटरसेक्शन ऑफ टू डिस्टिंक्ट लाईन्स. म्हणजे दोन वेगवेगळ्या लाईन्स किती पॉईंट्समध्ये इंटरसेक्ट होतात असा क्वेश्चन आहे. सेकंड क्वेश्चनचा आन्सर, सपोज ही एक लाईन आहे आणि ही एक लाईन आहे, ए लाईन अँड बी लाईन. ओके, आता या इथं छेदत आहेत बघा या पॉईंटला, त्याला ओ नाव देऊ आपण. तर फक्त एकाच पॉईंटमध्ये ते इंटरसेक्ट होत आहेत, त्यामुळे इथे आन्सर होईल ऑप्शन नंबर सी, 1. थर्ड क्वेश्चन आहे, हाऊ मेनी लाईन्स आर डिटरमाइंड बाय 3 डिस्टिंक्ट पॉईंट्स. ओके, म्हणजेच 3 वेगवेगळ्या पॉईंट्स जर असतील तर त्या 3 वेगवेगळ्या पॉईंट्समधून आपल्याला किती लाईन्स ड्रॉ करता येतील. सपोज इथे एक पॉईंट आहे, इथे एक पॉईंट आहे आणि इथे एक पॉईंट आहे. आपण नाव देऊया त्याला ए बी अँड सी. आता ए बी या दोन्ही पॉईंटमधून एक लाईन जाते, त्यानंतर बी आणि सी यामधून एक लाईन जाते आणि बी सीमधून एक लाईन जाते. म्हणजे अशा 3 लाईन्स या पॉईंट्समधून जातात. पण हे केव्हा शक्य आहे, जर हे पॉईंट्स नॉन कॉलिनियर असतील तर 3 लाईन्स ड्रॉ होतील. ओके, पण ते जर का पॉईंट्स कॉलिनियर असतील, कॉलिनियर म्हणजे काय, तर एकाच लाईनीवरती. सपोज ही लाईन आहे आणि ए बी आणि सी असे पॉईंट्स आहेत. ओके, म्हणजेच तिन्ही पॉईंट्स एकाच लाईनीवर असतील तर फक्त एकच लाईन ड्रॉ करते. ओके, त्यामुळे इथे आन्सर होईल ऑप्शन नंबर सी, 1 और 3. ओके, आता त्याचं एक्सप्लेनेशन देते मी तुम्हाला इथे. आन्सर इज ऑप्शन सी. ओके, ऑप्शन सी मध्ये आन्सर आहे 1 और 3. ओके, इफ द पॉइंट्स आर कॉलिनियर, कॉलिनियर असतील तर ओनली 1 लाईन, आणि इफ द पॉइंट्स आर नॉन कॉलिनियर देन 3 लाईन्स. ओके, त्यामुळे ऑप्शन सी इज द करेक्ट आन्सर. आता क्वेश्चन 4 विचारले आपल्याला, फाइंड डिस्टन्स बिटवीन पॉईंट ए अँड बी इफ कोऑर्डिनेट्स ऑफ ए अँड बी आर -2 and 5 रिस्पेक्टिवली. ओके, सपोज ही लाईन आहे, हा ए पॉईंट आहे -2 वरती, म्हणजे हा 0 पॉईंट होईल, त्याला ओ नाव देऊ आपण. आणि बी पॉईंट आहे 5 वरती.
आता आपल्याला ए आणि बी मधील हा जो डिस्टन्स आहे तो कॅल्क्युलेट करायचा आहे. त्यामुळे प्रॅक्टिस सेटमध्ये आपण ज्याप्रमाणे शिकलो त्याप्रमाणेच इथं सोल्युशन करून घेऊया. कोऑर्डिनेट्स ऑफ ए इज इक्वल टू -2, कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट बी इज इक्वल टू 5. आता दोघांमधील जर का कंपॅरिझन केलं तर 5 इज द ग्रेटर दॅन -2. तर यावरून आपल्याला डिस्टन्स बिटवीन पॉईंट ए आणि पॉईंट बी काढता येईल. इज इक्वल टू मोठ्या संख्येतून लहान संख्या सबट्रॅक्ट करायची. देअरफॉर डिस्टन्स बिटवीन पॉईंट ए अँड पॉईंट बी इज इक्वल टू 5. मायनस मायनस प्लस होतील त्यामुळे +2. देअरफॉर डिस्टन्स बिटवीन पॉईंट ए अँड पॉईंट बी इज इक्वल टू 7. त्यामुळे आन्सर होईल ऑप्शन नंबर सी. क्वेश्चन नंबर 5 दिलं आहे. इफ P'Q' and distance between PQ is equal to 2, distance between PR is equal to 10, then find the distance between QR. ओके, आता P'Q' म्हणजे हे एका लाईनवरती आहे. ओके, P' म्हणजे हा P झाला, Q' म्हणजे हा Q झाला आणि R' म्हणजे हा R झाला. ओके, मग डिस्टन्स बिटवीन P अँड Q दिलाय आपल्याला 2 आणि डिस्टन्स बिटवीन PR दिलाय 10. ओके, डिस्टन्स बिटवीन PQ प्लस डिस्टन्स बिटवीन QR इज इक्वल टू डिस्टन्स बिटवीन PR होतोय. त्यामुळे हा फॉर्म्युला आपण लिहून घेऊ. डिस्टन्स बिटवीन पॉईंट P अँड पॉईंट Q प्लस डिस्टन्स बिटवीन पॉईंट Q अँड R इज इक्वल टू डिस्टन्स बिटवीन पॉईंट P अँड पॉईंट R. ओके, मग आता PQचं डिस्टन्स दिला आहे 2 प्लस डिस्टन्स बिटवीन QR आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. इज इक्वल टू PR दिला आहे 10. देअरफॉर डिस्टन्स बिटवीन पॉईंट Q अँड पॉईंट R इज इक्वल टू 10 - 2. देअरफॉर डिस्टन्स बिटवीन पॉईंट Q अँड पॉईंट R इज इक्वल टू 8. 8 आन्सर ऑप्शन नंबर बी मध्ये आहे. त्यामुळे आपला आन्सर होईल ऑप्शन नंबर बी. क्वेश्चन नंबर 2 दिलाय. ऑन अ नंबर लाईन कोऑर्डिनेट्स ऑफ पॉईंट PQR are 3, -5 and 6 respectively. State with reason whether the following statements are true or false. ओके, त्यासाठी आपल्याला 4 स्टेटमेंट दिलेले आहेत, ते आपल्याला ओळखायचे आहेत. ट्रू आहेत का फॉल्स आहेत. आता नंबर लाईन दिलेली आहे. ओके, त्यामुळे पॉईंट PQ आणि पॉईंट R हे एकाच लाईनीवरती आहेत. त्यामुळे ते ऑल पॉईंट्स आर कॉलिनियर. ओके, सपोज ही नंबर लाईन आहे. आता हे 3 पॉईंट आहेत. ओके, कोऑर्डिनेट्स ऑफ पॉईंट P इज 3. त्यानंतर कोऑर्डिनेट्स ऑफ पॉईंट Q इज -5 आणि कोऑर्डिनेट ऑफ पॉईंट R इज 6. ओके, मग आता या नंबर लाईनवरती -5 म्हणजे सपोज इथं घेऊ आपण. आता हा -5 म्हणजे Q आहे. त्यानंतर P दिलाय 3 त्यामुळे तो इथे येईल आणि R दिलाय 6. यांमधील आपल्याला डिस्टन्स परफेक्टली माहीत नाही आहे, ते आपण पहिले काढून घेऊया. मग फर्स्ट आता हा 3 आणि -5. ओके, मग 3 इज द ग्रेटर दॅन -5. देअरफॉर डिस्टन्स बिटवीन पॉईंट P अँड पॉईंट Q इज इक्वल टू मोठ्या संख्येतून लहान संख्या सबट्रॅक्ट करायची. देअरफॉर डिस्टन्स बिटवीन पॉईंट P अँड पॉईंट Q इज इक्वल टू 3 मायनस मायनस प्लस होते +5. देअरफॉर डिस्टन्स बिटवीन P Q इज इक्वल टू 8. ओके,
पी आणि आर या दोघांमधील अंतर आपण काढून घेऊया. आता पी आहे 3 वरती आणि आर आहे 6 वरती, त्यामुळे 6 इज द ग्रेटर दॅन 3. देअरफॉर डिस्टन्स बिटवीन पॉईंट पी अँड पॉईंट आर इज इक्वल टू 6 minus 3. Therefore distance between P and R is equal to 3. ओके. आता त्याचप्रमाणे Q आणि R यामधील सुद्धा अंतर आपण काढून घेऊ. Q आहे -5 वरती आणि R आहे 6 वरती. ओके, मग 6 इज द ग्रेटर दॅन -5. Therefore distance between point Q and R is equal to 6 minus -5. Therefore distance between point Q and R is equal to 6 minus plus होतील +5. Therefore distance between point Q and point R 6 plus 5 is equal to 11. ओके. आता ही इन्फॉर्मेशन आपण नंबर लाईन वरती टाकून घेऊया. PQ आहे 8, त्यानंतर PR आहे 3 आणि QR आहे 11. फर्स्ट क्वेश्चन आपल्याला दिलाय बघा. डिस्टन्स बिटवीन पॉईंट P अँड पॉईंट Q प्लस डिस्टन्स बिटवीन पॉईंट Q आणि पॉईंट R इज इक्वल टू डिस्टन्स बिटवीन पॉईंट P अँड पॉईंट R. ओके. आता हे जे इन्फॉर्मेशन मिळालेले आहेत आपण ते त्यामध्ये टाकून घेऊया. आता PQ दिला आहे बघा 8 आणि QR 11 इज इक्वल टू, आता डिस्टन्स PR आपण काढलेले आत्ताच, तो आहे 3. 8 प्लस 11 इज इक्वल टू, म्हणजे ह्याची ॲडिशन झाली 19 इज इक्वल टू 3. आता हे इक्वल नाही आहेत. ओके. आता हे नॉन इक्वल आहेत, त्यामुळे सिम्बॉलिकली असं आपल्याला दाखवावं लागेल. त्यामुळे डिस्टन्स बिटवीन पॉईंट P Q प्लस डिस्टन्स बिटवीन Q अँड R इज नॉन इक्वल टू डिस्टन्स बिटवीन P अँड R. याचा आन्सर होईल डिस्टन्स बिटवीन पॉईंट P Q plus distance between Q R is equal to distance between P R is a false statement. ओके. कारण की लेफ्ट साइड आणि राईट साइड ही वेगवेगळी आलेली आहे. इकडे 19 आली, इकडे 3 आलेली आहे. हे दोन्हीही इक्वल असते तर आपला आन्सर ट्रू झालं असतं. त्यानंतर सेकंड स्टेटमेंट दिले आपल्याला. डिस्टन्स बिटवीन पॉईंट P R प्लस डिस्टन्स बिटवीन पॉईंट R अँड Q इज इक्वल टू डिस्टन्स बिटवीन पॉईंट P अँड पॉईंट Q. ओके. म्हणजे लेफ्ट साईड आणि राईट साईड सेम येते का ते आपण चेक करून घेऊया. आता डिस्टन्स बिटवीन PR दिली आपल्याला 3 प्लस RQ दिलेली आहे 11 इज इक्वल टू PQ आहे 8. ओके. मग 11 प्लस 3 इज इक्वल टू 14 इज इक्वल टू 8. ओके. आता लेफ्ट साईड आणि राईट साईड दोन्ही डिफरंट आलेली आहेत, त्यामुळे ह्याला म्हणतात अनइक्वल. त्यामुळे डिस्टन्स बिटवीन PR प्लस डिस्टन्स बिटवीन RQ the non-equal to distance between PQ. ओके. त्यामुळे this statement is false. थर्ड स्टेटमेंट दिले आपल्याला. डिस्टन्स बिटवीन पॉईंट R अँड P प्लस डिस्टन्स बिटवीन पॉईंट P अँड Q इज इक्वल टू डिस्टन्स बिटवीन पॉईंट R अँड Q. ओके.
आर आणि पी मधील डिस्टन्स दिला आहे आपल्याला 3 प्लस पी क्यू मधील डिस्टन्स दिला आहे 8 आणि आर क्यू 11. 3 + 8 = 11 = 11. आता हे दोन्ही बघा, लेफ्ट साईड आणि राईट साईड मॅच होतात, ते इक्वल आहेत. ओके, त्यामुळे डिस्टन्स बिटवीन आर पी प्लस डिस्टन्स बिटवीन पॉईंट पी अँड क्यू इज इक्वल टू, ओके, इक्वल आले त्यामुळे इज इक्वल टूचं सिम्बॉल आपण वापरलं आहे, डिस्टन्स बिटवीन आर अँड क्यू. देअरफॉर this statement is true. फर्स्ट स्टेटमेंट दिले आपल्याला, डिस्टन्स बिटवीन पॉईंट पी पॉईंट क्यू मायनस डिस्टन्स बिटवीन पॉईंट पी आर इज इक्वल टू डिस्टन्स बिटवीन पॉईंट क्यू अँड पॉईंट आर. आता पी क्यू मधील डिस्टन्स आहे 8 मायनस पी आर मधील डिस्टन्स आहे 3 इज इक्वल टू क्यू आर दिला 11. 8 - 3 इज इक्वल टू 5 इज इक्वल टू 11. आता 5 आणि 11 लेफ्ट साईड आणि राईट साईड हे अनइक्वल आलेले आहे, त्यामुळे इथे सिम्बॉल येईल अनइक्वल. देअरफॉर डिस्टन्स बिटवीन पॉईंट पी पॉईंट क्यू मायनस डिस्टन्स बिटवीन पॉईंट पी पॉईंट आर इज non-equal to distance between point Q and point R. Therefore, this statement is false. Third question, coordinates of some pairs of points are given below. Hence, find the distance between the points in each other. Okay, आता खाली जे कोऑर्डिनेट्स दिलेत त्याचा विचार करूया. फर्स्ट कोऑर्डिनेट दिलेला आहे आपल्याला 3 and 6. आन्सर, कोऑर्डिनेट ऑफ द फर्स्ट पॉइंट इज 3. त्यानंतर कोऑर्डिनेट of the second point सिक्स दिले. ओके, मग 6 इज द ग्रेटर दॅन 3. देअरफॉर डिस्टन्स बिटवीन 2 पॉईंट्स इज इक्वल टू, मोठ्या संख्येतून लहान संख्या सबट्रॅक्ट करायची, मग आपल्याला मिळत आहे 3. ओके, देअरफॉर डिस्टन्स बिटवीन 2 पॉईंट्स इज इक्वल टू 3 इज द आन्सर. सेकंड क्वेश्चनमध्ये आपल्याला 2 कोऑर्डिनेट दिले, -9 आणि -1. ओके, त्यामुळे आन्सर कोऑर्डिनेट ऑफ फर्स्ट पॉइंट -9 आहे आणि सेकंड कोऑर्डिनेट ऑफ सेकंड पॉइंट इज -1. ओके, आता -1 इज द ग्रेटर दॅन -9. त्यामुळे आता डिस्टन्स बिटवीन 2 पॉईंट्स, मोठी संख्या आहे -1, त्यामधून लहान संख्या -9 सबट्रॅक्ट करायची, इज इक्वल टू -1 मायनस प्लस होतील, इज इक्वल टू -1 + 9 म्हणजे 9 - 1 इज इक्वल टू 8. देअरफॉर डिस्टन्स बिटवीन 2 पॉईंट्स इज 8.
इज द आन्सर. थर्ड क्वेश्चन दिला आहे -4 and 5. ओके, मग आन्सर कोऑर्डिनेट ऑफ फर्स्ट पॉइंट is -4, then coordinate of second point is 5. 5 is the greater than -4. आता आपल्याला डिस्टन्स काढता येईल. डिस्टन्स बिटवीन 2 points is equal to 5 minus -4 is equal to 5 minus प्लस झाले, त्यामुळे आन्सर मिळालं 9. ओके, मग त्यामुळे डिस्टन्स बिटवीन 2 points इज इक्वल टू 9. आता चौथ्या क्वेश्चनमध्ये बघा आपल्याला x आणि -2 असे दोन ऑप्शन दिलेले आहेत. ओके, असे दोन कोऑर्डिनेट दिलेले आहेत. आता x आणि -2 यामधील डिस्टन्स आपल्याला फाइंड आउट करायचे आहे. आता यामध्ये x ची व्हॅल्यू ग्रेटर आहे का स्मॉलर आहे हे आपल्याला निश्चित माहीत नाही आहे. त्यामुळे इथे आपल्याला 3 कंडिशन्स घ्याव्या लागतील बघा. आता कंडिशन 1, कंडिशन 2 आणि कंडिशन 3. मग आता कंडिशन 1 मध्ये आपल्याला काय घेता येईल, तर आता डिस्टन्स काढताना बघा लहान मोठे पण आपल्याला माहीत पाहिजे. त्यामुळे समजा इथे x इज ग्रेटर दॅन -2 घेऊया, इथे घेऊया x इज द स्मॉलर दॅन -2 आणि इथे घेऊया x इज इक्वल टू 0. मग आता या कंडिशननुसार डिस्टन्स बिटवीन आता ग्रेटर आहे त्यामुळे x -2 होते इज इक्वल टू x मायनस प्लस झाले. ओके, म्हणजे हे उत्तर मिळते x + 2. x इज ग्रेटर दॅन -2 असेल तेव्हा हे आपला आन्सर होईल. ओके, आता कंडिशन सेकंड पाहिली तर x इज द स्मॉलर दॅन -2 होते. मग आता डिस्टन्स काढताना डिस्टन्स इज इक्वल टू -2 मधून x आपल्याला सबट्रॅक्ट करायचं. ओके, आता इथं पुढं प्रोसिजर काही होत नाही आहे, त्यामुळे हे आन्सर आपल्याला मिळेल कंडिशन 2 साठी -2 - x. हे जेव्हा होईल हे फक्त जर आपण x स्मॉलर दॅन अनदर नंबर देन डिस्टन्स इज इक्वल टू -2 - x. ओके, आणि सपोज आता थर्ड कंडिशनमध्ये x इज इक्वल टू आपण 0 घेतलं तर डिस्टन्स काढताना आता 0 हा मोठा आहे. ओके, 0 इज द ग्रेटर दॅन -2, त्यामुळे 0 मधून -2 आपल्याला लेस करावे लागते. 0 मायनस प्लस होतात त्यामुळे +2. ओके, त्यामुळे इथे डिस्टन्स मिळतोय, डिस्टन्स इज इक्वल टू 2. फोर्थ क्वेश्चन आहे इथे कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट P ऑन अ नंबर लाईन इज -7. फाइंड द कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट ऑन द नंबर लाईन which are at a distance of 8 units from point P. ओके, मग आता यासाठी आपल्याला एक नंबर लाईन ड्रॉ करून घेऊ आपण. आता सपोज ही नंबर लाईन घेतली आपण. ओके, कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट P ऑन अ नंबर लाईन इज -7. म्हणजे हा समजा P घेतला आपण तर -7 वरती आहे. ओके, त्यांनी सांगितले फाइंड द कोऑर्डिनेट्स of point on the number lines which are at a distance of 8 units from point P. आता पॉईंट P पासून जर का 8 डिस्टन्सवरती आपण पॉईंट घेतली तर लेफ्ट साईडला पण होईल आणि राईट साईडला पण एक पॉईंट होईल. ओके, मग आता सपोज इथे एक घेतला आणि इथे घेतला, ह्याला नाव देऊ A आणि ह्याला नाव देऊ B. आता लेफ्ट साईडचा आहे तर आपण x गृहीत धरूया, राईट साईडचा आहे तो y गृहीत धरूया. आता
ए आणि पी या दोघांमधील डिस्टन्स जे आहे ते 8 दिले आपल्याला, आणि पी आणि बी मधील सुद्धा 8 दिले. आन्सर आता ए जो आपण घेतलेला आहे, सपोज ए हॅव्हिंग कोऑर्डिनेट एक्स. ओके, कारण की आपण गृहीत धरलेला आहे तो, त्यामुळे द पॉइंट ऑन लेफ्ट साइड ऑफ पी आणि ॲट डिस्टन्स 8 फ्रॉम पी. आता एक्स हा पॉईंट पीच्या लेफ्ट साईडला आहे. ओके, आणि पीची व्हॅल्यू आहे -7, त्यामुळे -7 इज ग्रेटर दॅन एक्स. ओके, मग त्यामुळे आपल्याला डिस्टन्स बिटवीन ए आणि पी आपल्याला कॅल्क्युलेट करता येईल. आणि डिस्टन्स बिटवीन ए आणि पी दिला आहे आपल्याला. डिस्टन्स बिटवीन ए अँड पी इज इक्वल टू 8. देअरफॉर 8 इज इक्वल टू -7 आणि -x. ओके, मोठ्या संख्येतून लहान संख्या आपल्याला लिस्ट करायची आहे, त्यामुळे देअरफॉर तर व्हेरिएबल एका साईडला ठेवूया आपण. त्यामुळे आता एक्स जर का इकडे घेतला, मायनस आहे तर प्लस होतील. मग एक्स इज इक्वल टू -7 आणि हा 8 इकडे आल्यामुळे निगेटिव्ह होईल, त्यामुळे -8. देअरफॉर एक्स इज इक्वल टू -7 -8 इज इक्वल टू -15. ओके, देअरफॉर कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट ए इज इक्वल टू, आता ह्याला 1 नंबर देऊया आणि ह्याला सेकंड नंबर देऊया. ओके, आता बी आपण घेतला आहे, त्यासाठी बी हॅव्हिंग कोऑर्डिनेट वाय घेतलेला आहे आपण इथे. ओके, बी साठी वाय घेतला आहे, त्यामुळे बी द पॉइंट ऑन राईट साइड ऑफ पी. ओके, दोन्ही साईडला घेतले, कारण की त्यांनी क्वेश्चनमध्ये असं दिलेलं नाही आहे लेफ्ट साईडला का राईट साईडला, त्यामुळे आपण पीच्या लेफ्ट साईड आणि राईट साईड या दोन्हीचं कॅल्क्युलेशन करूया. ॲट अ डिस्टन्स ऑफ 8 फ्रॉम पी. ओके, आता पीची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे -7. पीच्या राईट साईडला वाय आहे, त्यामुळे वाय इज द ग्रेटर दॅन -7. ओके, आणि आपल्याला डिस्टन्स बिटवीन पी आणि बी माहीत आहे 8. ओके, देअरफॉर 8 इज इक्वल टू, मोठ्या संख्येतून लहान संख्या मायनस करायची, त्यामुळे -7. देअरफॉर 8 इज इक्वल टू वाय, मायनस मायनस प्लस होतील, +7. ओके, आता व्हेरिएबल एका साईडला घेऊ आपण. देअरफॉर वाय इज इक्वल टू, हा 8 इकडच्या साईडला 8 - 7. देअरफॉर वाय इज इक्वल टू 1. ओके, त्यामुळे कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट बी इज इक्वल टू 1. कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट बी इज इक्वल टू 1. ओके, मग आता आपला आन्सर काय होईल? कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट्स ऑन द नंबर लाईन विच आर ॲट अ डिस्टन्स ऑफ 8 युनिट्स फ्रॉम पी आर -15 अँड 1. x + 3 आणि x - 3 असे दोन कोऑर्डिनेट दिले. ओके, मग आन्सर कोऑर्डिनेट ऑफ फर्स्ट पॉइंट x + 3, कोऑर्डिनेट of second point
एक्स मायनस 3. आता या दोघांची जर का कंपॅरिझन केली तर आता एक्स बरोबर +3 आहे आणि इकडे आहे एक्स बरोबर -3. ओके, त्यामुळे +3चा ऑप्शन आपल्याला ग्रेटर घ्यावा लागेल. ओके, मग त्यामुळे देअरफॉर डिस्टन्स बिटवीन 2 पॉइंट इज इक्वल टू एक्स +3 मायनस एक्स -3. ओके, मग आता एक्स +3 कंस आपण काढून घेऊया. आता मायनस, आता ब्रॅकेटमधील जे प्लस असतील ते मायनस होतील, म्हणजे जे पॉझिटिव्ह नंबर असतील ते निगेटिव्ह नंबर होतील आणि जे निगेटिव्ह नंबर असतील ते पॉझिटिव्ह नंबर होतील. आता हा पॉझिटिव्ह नंबर आहे त्यामुळे हा इथे असेल -x आणि हा निगेटिव्ह नंबर आहे तो प्लस होईल म्हणजेच पॉझिटिव्ह होईल. ओके, आता +x आणि -x कॅन्सल होतील. 3 + 3 इज इक्वल टू 6. ओके, देअरफॉर डिस्टन्स बिटवीन 2 points is equal to 6.